आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ पूर्णा शहराध्यक्षपदी ईश्वरभैया ठाकूर। जिल्हा परभणी तालुका गंगाखेडचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या निवासस्थानी नियोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन आमदार डॉक्टर रत्नाकर काका मित्रमंडळाच्या पूर्णा शहराध्यक्षपदी ईश्वरभैया ठाकूर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। पूर्णा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप चौक यांच्या प्रतिमेला श्री संत शिरोमणी नरहरी महाराज नाम फलकाला व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत निवडीचा आनंद साजरा करण्यात आला। आगामी काळात पूर्णा शहरातील विविध सामाजिक उपक्रमांना अधिक गती देण्याचा निराधार शहराध्यक्ष ईश्वर ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। या निवडणुकीनंतर पूर्णा शहर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। ईश्वरभैया ठाकूर यांच्या निवडीचे स्वागत करत समर्थक व कार्यकर्त्यांनी त्यांना अभिनंदन केले। यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटीभाऊ कदम, माजी शहराध्यक्ष ॲडव्होकेट राजेश भालेराव, नगरसेवक तथा गटनेता अब्दुल मुजीब अब्दुल हबीब, नगरसेवक किशोर सूर्यवंशी, विश्वनाथ होळकर, लखन ठाकूर, शैलेश ठाकूर, जय चंदन, वैभव कानबाले, सोनू ठाकूर, बजरंग ठाकूर, संतोष ठाकूर, विशाल ठाकूर, गोपाळ बोबडे, संतोष ढोणे, लखन शिंदे, अक्षय कानबाले, लक्ष्मण सुरवसे, श्रीनिवास तेजबन, संतोष धुळे सह मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकरजी गुट्टे काका साहेब यांच्या पूर्णा शहराध्यक्षपदी ईश्वर ठाकूर यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आलेली आहे। त्यांच्या कार्यात मी शुभेच्छा देतो आणि शहराध्यक्षपद म्हणजे लोकप्रतिनिधीपेक्षाही पक्षामध्ये मोठं पद राहते, तर त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्णा शहरामध्ये विकासाचे कामं करू आणि मी त्यांना शुभेच्छा देतो। मी माझे 2 शब्द संपले। आज कार्यसम्राट आमदार रत्नाकर जी गुट्टे इनके मित्र मंडल के लिए हमारे सर्वानुमति से ईश्वर ठाकुर साहब की शहर अध्यक्ष पद की नियुक्ति हुई और इस नियुक्ति के लिए पूरा शहर के अंदर में और जितने भी उनके साथ के कार्यकर्ते हैं उनके साथ में खांदे से खांदा लगा के काम करेंगे, ऐसी मैं अपेक्षा भी रखता हूं। और साथ ही साथ उनके कार्यकाल के अंदर में जो कुछ भी कमी है वो पूरा होंगी, ऐसा मैं तुम्हारे सामने गाँव के अंदर में जो भी काम रहा बाकी थोड़ा बहुत वो उनके माध्यम से पूरा हो जाएगा, ऐसा विश्वास रखता हूँ। क्योंकि आमदार रत्नाकर गुट्टे साहब ये विकासमुख आदमी के साथ में काम करने की उनकी मनस्थिति है और जब उनकी नियुक्ति अगर हो गई हो तो इस बात की गवाह है कि पूर्णा शहर के अंदर में एक अच्छा सा कार्यक्रम होगा और पूर्णा के विकास के अंदर में उनका बहुत बड़ा योगदान होगा, ऐसा मैं मानता हूँ। और इसलिए उनके आगे के काम के लिए रत्नाकर गुट्टे मित्र मंडल को से और मेरे तरफ से भी उनके काम को शुभेच्छा और काम उनका अच्छे से अच्छा जाए, ऐसी मैं अपेक्षा करता हूँ। जय। आज रोजी गंगाखेड मतदारसंघाचे लाडके नेतृत्व माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका मित्रमंडळाच्या शहर अध्यक्षपदी सर्वानुमते ईश्वरभैया ठाकूर यांची नियुक्ती झाली। त्याबद्दल मी सर्वात प्रथम ईश्वरभैया ठाकूर यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार असं नेतृत्व आहे की जे तळागाळातल्या कार्यकर्त्यावर स्वतःची नजर असते आणि त्या नजरेतून साहेबांनं ईश्वर ठाकूर यांना पूर्णा शहरातून असं बघितलेलं आहे की त्याच्या हातून इथून पुढचे कामं योग्य, चांगले व प्रत्येक समाजाच्या तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत, गरजू व्यक्तीपर्यंत जाऊन ते चांगलं काम करतील या हेतूने त्यांना आज पूर्णा शहराची जिम्मेदारी दिलेली आहे। आणि इथून पुढच्या कार्यकाळामध्ये ईश्वर ठाकूर हे पूर्णा शहरातील एक नवीन काहीतरी असं कार्य करून दाखवतील की जे साहेबाला आजपर्यंत कुठल्याही केलेलं नसेल असं काम करतील। त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका हे आपल्या गंगाखेडच्या भाग्यविधाते, त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जे आज पूर्णेमध्ये जिम्मेदारी शहराध्यक्षाची दिली, सर्वानुमते माझे मित्र तथा मार्गदर्शक बंटीभाऊ कदम, पूर्णेचे नगराध्यक्ष मुजीब सर, किशोर सूर्यवंशी नगरसेवक
आणि सर्व आमचे नगरसेवक प्रतिनिधी आणि या अगोदरचे माजी समजा राजू भालेराव आज त्यांनी पद सोडून आज मला दिलं, त्यांचं सर्वांचं सहकार्य आणि आज मी तुम्हाला ग्वाही देतो की सर्व समाजासोबत बांधिलकी ठेवून मी माझं कार्य यांच्या मार्गदर्शनापुढे बंटीभाऊ कदम असो, मुजीब सर असो, किशोरभाऊ सूर्यवंशी, राजूभाऊ भालेराव यांचा सर्वांचं मार्गदर्शन घेऊन मी माझं जे बी कर्तव्य आहे, जे समाजासाठी चांगलं राहील असं मी कार्य करील. तर सर्वांचे मी आभार व्यक्त डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी माझ्यावर जी जिम्मेदारी सोपवली ती चांगल्या प्रकारचे पार करील. त्याबद्दल साहेबांचे आणि सर्वांचे धन्यवाद.